बघा जे ट्रॅडिशनल वॉरफेअर आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन पण भारताने आपल्या डिफेन्सचा विचार केला पाहिजे की बाबा म्हणजे ठीक आहे, विमानाची इंजिन बनवणं खूप डिफिकल्ट असतं, राफेलकडून आपण घेतो आहे किंवा आपण जेवी करू शकतो. जर कोणी काही जसं आपण ऑटोमोबाईलमध्ये केलं, सुझुकीला इथे बोलवलं आणि आपण मारुती सुझुकी कंपनी फॉर्म केली, तसं हुंदाईवाले इकडे आले. तसंच बाबा जेवीमध्ये भारताला 100 विमान हवी आहेत, 500 विमान हवी आहेत, पण तुम्हाला ती इंडियामध्ये येऊन मॅन्युफॅक्चरिंग करावी लागेल, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करावी लागेल, तरच आम्ही इंटरेस्टेड आहोत. किंवा आम्हाला प्रचंड मोठी ऑर्डर देऊ शकतो आपण. आम्हाला युद्धनौका हव्या आहेत, आम्हाला 50 युद्धनौका हव्या आहेत, पण आम्हाला 50 युद्धनौका हव्या आहेत तर पण तुम्हाला इथे त्या मॅन्युफॅक्चर कराव्या लागतील. आज डहाणूमध्ये वाढवणसारखे पोर्ट बनतात आणि असे बरेच पोर्ट भारतामध्ये बनले पाहिजेत. कारण शेवटी जर तुम्ही भारताचा द गोल्डन रोड हा जर विलियम डाल्रिम्पेलचं जो पुस्तक आहे ना, तर ते तुम्ही वाचलं असेल, तर भारताचा जो आतापर्यंतचा जो व्यापार राहिला आहे ऐतिहासिक गेल्या 5000 वर्षातला, तो जमिनीच्या मार्गाने फार कमी झाला आहे आणि तो समुद्राच्या मार्गाने जास्त झाला आहे. तर आपण एक नेव्हल पॉवर म्हणून नेहमीच जगामध्ये सर्वमान्य होतो, पण आज आपल्याकडे ती पॉवर नाही आहे. तर आपण त्याच्यावरती जर आपण फोकस करायचं तर आपल्याला पोर्ट क्रिएट केले पाहिजेत, आपल्याला शिप बिल्डिंगवरती फोकस करणं आवश्यक आहे. सो याची ना कुठेतरी बेसिक सुरुवात आत्ताच केली पाहिजे. जर 20 वर्षानंतर जेव्हा चायना विल बी द सुपर पॉवर, आता ऑलमोस्ट शी इज द सुपर पॉवर. कारण तुम्ही ट्रम्प साहेबांकडे बघताय, ट्रम्प साहेब आधी 245% टॅरिफ लावले त्यांनी आणि आता 50-60% आले. कारण त्यांना कुठेतरी रिॲलिटी चेक होतो आहे. कारण चायना आता पूर्वीसारखा चायना राहिला नाही आहे. चायना एक जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. ओके, आणि चायनाशी जर कम्पीट करायचं असेल इन फ्युचरमध्ये आणि जर सन्मानाने स्वाभिमानाने जर भारताला जगामध्ये राहायचं असेल तर त्यांना एक मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स बनवावाच लागेल. त्याची सुरुवात कुठेतरी त्यांना आता करावी लागेल. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.